भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी, गरजे मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. नमस्कार. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे एक दाम्पत्य आलेलं आहे आणि ते दोघंही नुसते उद्योजक नाहीत, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची घोडदौड चालू आहे, त्यांचा विहार चालू आहे आणि अतिशय यशस्वी अशी घोडदौड त्यांची चालू आहे. नेतृत्व, तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरणाच्या त्रिवेणी संगमातील प्रेरणास्रोत म्हणजे मंजुषा पैठणकर आहेत. आहारतज्ज्ञ म्हणून काम केल्यानंतर त्याने 2011मध्ये एक धाडसी झेप घेतली आणि इम्परेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड या तंत्रज्ञान कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. इम्परेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि सायबर सुरक्षा यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान उपायांमध्ये जागतिक स्तरावर ही कंपनी अग्रेसर आहे. इम्परा लॅब्स, ट्रेम्प्लिन इम्पेक्स, इम्परेटिव्ह UK, अर्थम फिनटेक, आरंभ प्रोडक्शन्स या कंपन्यांच्या त्या संचालक आहेत. मंजुषा या महिला उद्योजकांसाठी लोकल प्रॉडक्ट्स टू ग्लोबल रीच या विजनचं एक सजीव उदाहरण बनले आहेत. त्यांचा आत्मसन्मान ब्युटिक प्रायव्हेट लिमिटेड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आत्मसन्मानचं ध्येय 1 दशलक्षाहून अधिक महिलांना सक्षम करणे. आत्मसन्मान या महिलांना डिजिटल कॉमर्सचं व्यासपीठ देखील पुरवत असते. डॉक्टर सचिन पैठणकर हे इम्परेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि डिजिटल परिवर्तनातील दूरदर्शी नेतृत्व आहेत. त्यांनी इम्परेटिव्हला 10 सदस्यांच्या छोट्या टीमपासून भारत, लंडन आणि कॅनडा इथे 1200हून अधिक व्यावसायिकांपर्यंत विस्तारला आहे. AI, ML आणि RPA मधील तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर पैठणकर यांना 2024मध्ये प्रगती लीडरशिपतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आणि वर्ल्ड BFSI काँग्रेसमध्ये एंटरप्रेनर ऑफ द इयर 2022 या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांची कंपनी भारतातल्या 64 दशलक्ष MSMEंच्या कामकाजातील अडथळे दूर करण्यासाठी एक इकोसिस्टीम प्रोव्हाइड करते. आजपर्यंत इम्पेरास्टेकने 12,000हून अधिक क्लाउड आधारित युनिट्सची विक्री केली आहे. भेटूया डॉक्टर सचिन आणि मंजुषा पैठणकर यांना. तर असे दोघं पती पत्नी म्हणजे सचिन पैठणकर सर आणि मंजुषा पैठणकर मॅडम. नमस्कार. आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. मी आत्ता म्हटलं तसं की तुम्ही फक्त उद्योजक म्हणून राहिला नाहीत. तुमची जी पहिली कंपनी होती ती सुरू असतानाच एक 10 माणसांची ती तुम्ही कंपनी सुरू केलीत. आज तुमच्याकडे 1200 जणांना तुम्ही रोजगार देताय असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. तर हा जो तुमचा घोडदौड चाललेली आहे तर त्याच्याविषयीच आम्हाला ऐकायला आवडेल की पहिली तुमची कंपनी आणि त्यानंतर ह्या ज्या 4 कंपन्या स्थापन केल्या, चित्रपटसृष्टीपर्यंत तुम्ही आलात, तर तो प्रवास नेमका कसा सुरू झाला? 2011ला इनफॅक्ट मंजुषानी कंपनीचं फॉर्मेशन केलं. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, सुरुवातीला प्रायव्हेट लिमिटेड होती. 2022ला आम्ही ही कंपनी लिमिटेड केली आणि 10 लोकांनी आम्ही सुरुवात केली. तेव्हा आमचं उद्दिष्ट हे होतं की बँकिंग क्षेत्रासाठी सॉफ्टवेअर बनवणं. अच्छा. आणि सॉफ्टवेअर बनवताना आम्ही त्याच्याशीच रिलेटेड ज्या काही ITES सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसची सुरुवात केली. 2013 पासून आमचे पहिले कस्टमर्स जे आले ते आजपर्यंतही कस्टमर आहेत. अच्छा. आणि बँकाच होत्या का? बँकाचे. बरं, आता गेल्या काही वर्षामध्ये आम्ही इतर बँकेतर कस्टमर्सशी देखील व्यवसाय करतो. म्हणजे ॲग्रोमध्ये आहोत, हेल्थ केअरमध्ये आहोत, नंतर रिटेलमध्ये आहोत, इन्शुरन्समध्ये आहोत, असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही हे करतो. आणि भारतामध्ये आपल्या आता 12 ब्रांचेस आहेत आणि भारताबाहेर 2 देशामध्ये आपले स्वतःच्या कंपन्या आहेत. एक कॅनडामध्ये आहे आणि एक UK मध्ये आहे. बापरे. तर तेच विचारणार होते की तुम्ही आधी सुरुवातीला हा सगळा अनुभव घेण्यासाठी नोकरी केली असेल,
कारण आपण नोकरी करत करतच तो अनुभव घेतो आणि स्वतःचा मग उद्योग काढतो. जेव्हा आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर असतो, कारण मराठी माणसं उद्योगात फार कमी असतात असं आपण म्हणतो. गुजराती वगैरे मारवाड्यांकडे कसं की घराण्यातूनच त्यांना उद्योग मिळतो, त्यामुळे ते सहज असे उद्योगात शिरू शकतात. तर तुम्ही जेव्हा ही सुरुवात केलीत तेव्हा मॅडम अर्थात आता या कंपनीच्या चेअरमन आहेत आणि तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर आहात, तर तेव्हा तुम्हाला असं काय प्रेरणा मिळाली की ज्याच्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू केला? म्हणजे तुम्ही आत्ता जे म्हणालात की फर्स्ट जनरेशन, तसं मी फर्स्ट जनरेशन बिझनेस वुमन आहे असं मी म्हणू शकते. कारण मी पूर्णपणे एका मध्यमवर्गीय नोकरदार घरातनं आलेली आहे, त्यामुळे बिझनेसचा अनुभव असा पाठीशी नव्हता. पण सरांकडे बिझनेसचा अनुभव खूप दांडगा होता, कारण का आमचा कौटुंबिक जो व्यवसाय आहे तो त्यांनी लहानपणापासून सांभाळला होता खूप आधी. सो 2011ला जसं आम्ही ह्याची सुरुवात केली, आमच्या इम्पेरेटिव्हची सुरुवात केली, त्यावेळेला आम्ही पहिले जे बँकांमध्ये आम्हाला प्रोडक्ट द्यायचे होते त्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटला सुरुवात केली. आणि त्यानंतर आम्ही थांबलो होतो की ते प्रोडक्ट डेव्हलप होऊन आपण बँकेपर्यंत ते कसं पोचवू शकतो. सो त्या पद्धतीने केल्यानंतर आम्ही विविध लोकांना जेव्हा भेटत गेलो तेव्हा अपॉर्च्युनिटीज येत गेल्या आणि मग त्यातनं 2013पासून आमचा हा व्यवसाय खऱ्या अर्थाने सुरू झाला. बरोबर. आणि व्यवसायामध्ये एक बिझनेस वुमन म्हणून एंट्री झाली. तेच महिला उद्योजक म्हणून मी तुम्हाला तेच विचारणार होते की त्यानंतर तुम्ही आत्मसन्मान असेल किंवा महिला सक्षमीकरणाचं सुद्धा खूप मोठं काम करताय बिझनेसच्या माध्यमातून. तर हे नेमकं काम कसं चालतं आणि तुम्ही स्वतःसुद्धा एक महिला असल्यामुळे संसार आणि उद्योग हा जो बॅलन्स असतो तो कसा साधता? बरोबर. तर झालं असं की संसार आणि बिझनेस या गोष्टी मॅनेज करणं तसं एका स्त्रीला कठीण नसतं, कारण का स्त्रीला मुळातच आपण म्हणतो की बहुआयामी व्यक्तिमत्व ती अष्टभुजा असते, ती कॅरी करू शकते. फक्त काही जणांना ते ओळखायला वेळ लागतो स्वतःला. तसा मे बी मला थोडा वेळ लागला असेल. सुरुवातीच्या काळामध्ये मी माझ्या क्षेत्रामध्ये नोकरी करून जेव्हा मी खऱ्या अर्थाने बिझनेसमध्ये आले तेव्हा मला कळलं की आपण मल्टिपल गोष्टी हँडल करू शकतो. बरोबर. आणि तो पूर्णपणे माझा प्रयत्न झाला. 2021ला जेव्हा 2020मध्ये कोविडच्या ह्याच्यातनं आपण सगळेच जण गेलो होतो, त्यावेळेला मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांनी ना सोशल मीडियामधनं बरेचसे व्यवसाय छोटे छोटे सुरू करायला त्या काळात सुरुवात केली होती, कारण कोणी कोणापर्यंत पोचू शकत नव्हतं. सो ते खूप सतत समोर येत गेलं की खूप महिला अशा आहेत ज्यांच्याकडे हे स्किल्स आहेत. म्हणजे अगदी ज्वेलरी मेकिंग असेल, अगदी घरगुती अन्न पदार्थ असतील किंवा काही असेल. आणि फक्त शहरी विभागात नाही तर गावांमध्ये, खेड्यांमध्ये पण, ग्रामीण भागात पण ह्या महिलांचं प्रमाण खूप आहे ज्यांच्याकडे हे स्किल्स आहेत. पण त्यांना योग्य असा प्लॅटफॉर्म नव्हता त्यांना स्वतःचे स्किल्स दाखवायला, किंवा आपण म्हणू एक आर्थिक त्यांना पाठबळ नव्हतं, संधी नव्हती. सो ते लक्षात आल्यावरती मी म्हटलं की जर आपल्यासारखी महिला जिला बिझनेसचा अनुभव नसताना तिने एक बिझनेस सुरू केला आणि जर ती एवढ्या लोकांना रोजगार देऊ शकते, तर मग ह्या सगळ्या महिलांना आपण एक जर चांगलं व्यासपीठ दिलं तर त्या महिला पुढे जाऊन अजून कित्येक लोकांसाठी रोजगार निर्मिती करू शकतात आणि त्यांचं स्वतःचं कुटुंबही त्या भक्कमपणे चालवू शकतात. सो त्या संकल्पनेतनं आत्मसन्मान बुटीक प्रायव्हेट लिमिटेडची आमची सुरुवात झाली होती. अच्छा, मग तो एक OTT प्लॅटफॉर्म आहे का? नाही, आत्मसन्मान हे महिलांसाठीचं एक व्यासपीठ आहे ज्याच्या अंतर्गत आपण महिला सक्षमीकरण आणि त्यांना आपण व्यवसायासाठी काही ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म्स त्याच्यामार्फत देतो. जसं की ऑफलाईनमध्ये वेगवेगळी एक्झिबिशन्स आपण त्यांच्यासाठी करतो जी देशामध्ये, विदेशामध्ये, ग्रामीण भागात सगळीकडे होतात. त्याच्यातनं त्यांना त्यांचे प्रोडक्ट्स शोकेस करायची संधी मिळते. त्यातले बरेचशा लोकांना आपण परदेशातही संधी दिली होती आपले इथले प्रोडक्ट्स महिला अशा जोडल्या गेल्या तुमच्याशी? आता आपल्याकडे साधारण एक 10,000 प्लस महिला असतील ज्या जोडल्या गेलेल्या आहेत या प्लॅटफॉर्म अंतर्गत, आणि फार छानपणे त्यांचं सगळं काम सुरू आहे. सो त्यांना एक आपण म्हणू एक आर्थिक पाठबळ, एक व्यवसायाची एक जी समज असते त्याचं मार्गदर्शन आपण आत्मसन्मान तर्फे त्यांना देतो. बरोबर. सर, मग पहिली इम्पेरेटिव्ह व्हेंचर लिमिटेडची स्थापना झाल्यावर अजून नंतर तुम्ही 2 कंपन्या
काढल्यात. मला वाटतं एक ई कॉमर्स असेल आणि एक दुसरी तंत्रज्ञान विषयक आहे, तर त्या मग सुरू कराव्या असं कसं काय वाटलं तुम्हाला? इम्पेरेटिव्हची स्थापना झाल्यानंतर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस असे दोन्ही विषय आमच्याकडे होते. त्यात R&D हा विषय एक होता की नवीन प्रोडक्ट्स डेव्हलप करत राहणं गरजेचं आहे. एक्झिस्टिंग कंपनीला ऑनगोईंग जे कॅपिटल लागतं त्याच्यासाठी मग त्याची सगळी व्यवस्था झाली होती. पण मग प्रोडक्ट डेव्हलपमेंट फ्युचर म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा इम्पेरेटिव्ह स्टार्ट केलं तेव्हा कस्टमर ऑनबोर्डिंग हा जो विषय आहे हा आमच्या लक्षात आला होता की याच्यामध्ये खूप मोठी गॅप आहे. मग क्रेडिट ऑटोमेशन झालं, बँकिंग रिलेटेड, म्हणजे कर्ज मिळण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमी कसा करता येईल. बरोबर आहे. मग याच्यासाठीचं रिसर्च आणि डेव्हलपमेंट जे आहे R&D त्याच्यासाठी आम्ही इम्पेरियल लॅबची स्थापना म्हणजे केली. ते पेपर आणतात, मग परत 2 पेपर विसरतात, मग हा एक्झॅक्टली जो याची वेळ सगळी असतो. डिजिटल जर्नी आणि हे, तर त्याच्यासाठी आम्ही इम्पेरियल लॅबची स्थापना केली की प्रोडक्ट डेव्हलपमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इकडे होतं. ट्रेम्पलिन इम्पॅक्टची स्थापना केली हे प्रिसाइजली इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी केले. त्याच्यामध्ये आम्ही अगदी फूड व्यवसायामध्ये देखील म्हणजे सन्मान आटा नावाचा आमचा ब्रँड आहे जो मी ब्रुनई आणि मलेशिया आणि इतर कंट्रीजमध्ये आम्ही एक्सपोर्ट करायचो. आता त्या युद्धच्या याच्यामध्ये बंदी आल्यामुळे आता सध्या त्याचा एक्सपोर्ट बंद आहे. पण मग आम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये बेसिकली काही जे सेल्फ सर्व्हिस किऑस्क आहेत, म्हणजे बिल पेमेंट किऑस्क किंवा तुम्हाला कॅश डिपॉझिट मशीन्स, याची काही कंपोनंट इम्पोर्ट करावे लागतात. मग हे इम्पोर्ट आणि नंतर एक्सपोर्ट याच्या सगळ्या गोष्टी आम्ही ट्रेम्पलिन इम्पॅक्टच्या नावाखाली करतो. अच्छा. नंतर आत्मसन्मान, जी आत्मसन्मानमध्ये 3 आमचे विभाग आहेत. एक आहे सन्मान सहयोग, ज्याच्यातून आम्ही महिला उद्योजकांना लागणारं जे कॅपिटल आहे म्हणजे फंडिंगची आम्ही व्यवस्था करतो. बँकांच्या थ्रू त्यांना फंडिंग मिळवून देतो. सन्मान व्यापार नावाचं जे आमचं दुसरं व्हर्टिकल आहे त्याच्यामध्ये आम्ही नवमी, तुम्ही आता जसं म्हणालात अष्टभुजा, तसं आम्ही नवदुर्गा या हिशोबाने नवमी, मग त्याच्यामध्ये आपण तुम्ही हिंदीमध्ये म्हणाल तर नवमी, तर म्हणजे आमच्यात नवीन काय आहे ते बघा, नवमीचं नवदुर्गांचं आहे, वेगवेगळे अर्थ आहेत. नवमी.in असं आमचं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. अच्छा. त्याच्यानंतर तिसरं आहे की हे सगळे पेमेंट्स डिजिटली झाले पाहिजेत. याच्यासाठी सन्मान पे नावाचं आमचं डिजिटल वॉलेट आहे. हे 3 सेक्शन आत्मसन्मानच्या अंडर आहेत. आणि OTT आणि आरंभ प्रोडक्शन हे आम्ही आता रिसेंटली फॉर्म केलेला आमचा इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फिल्म प्रोडक्शन मध्ये. बरोबर. त्याच्याविषयी मी तुम्हाला विचारणारच होते की त्या एका वेगळ्याच क्षेत्रात तुम्ही का शिरलात, त्याच्या मागची प्रेरणा काय नेमकी, तर ती आपण जाणून घेऊया. पण त्याच्या आधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, जसं मी म्हटलं की तुम्ही एक 4-5 क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. तर उद्योजकतेविषयी आपलं बोलणं झालं, महिला सक्षमीकरणाविषयी बोलणं झालं, त्यानंतर ई कॉमर्सबद्दल झालं की कसे प्लॅटफॉर्म आणि हे ते एक व्हर्टिकल तुमचं आहे. तर आता प्रोडक्शन किंवा क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात, म्हणजे चित्रपटसृष्टी असेल किंवा OTT प्लॅटफॉर्म, मालिका असतील, तर ह्या क्षेत्रामध्ये यावं असं तुम्हाला कसं वाटलं आणि आता तुमची त्यातलं काय काम सुरू आहे नेमकं? सर्वप्रथम या सर्व मल्टिपल ऑर्गनायझेशन्स किंवा कंपन्या बनवणं आणि या क्षेत्रामध्ये येणं, याच्यामध्ये आमच्या दोघांच्या बरोबरीने आमचं फार मोठं श्रेय आमच्या टीमला जातं. कारण का आमची टीम गेले आज 12-15 वर्ष आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्यामुळे हे सर्व इतर गोष्टी आम्हाला करता येऊ शकल्या. आता फिल्म इंडस्ट्री किंवा चित्रपट याच्यामध्ये येण्यामागचं बेसिक कारण असं की चित्रपटांच्या माध्यमातून काही चांगलं मेसेजिंग आपण करू शकतो आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचता येतं. आणि काही क्वालिटी कॉन्टेंट आपल्याकडे आहे पण तो कोणत्या ना कोणत्या कारणाने येत नाहीये पुढे. तर आणि आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे आमचा स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म आम्ही बनवला दुसऱ्यांसाठी, तो बनवून कतारच्या कंपनीला विकला. त्यातून आम्हाला या क्षेत्राशी फार जवळनं काम करायची संधी मिळाली. मग आता OTT प्लॅटफॉर्म आहे, त्यासाठी मेन लागतं कॉन्टेंट. मग व्हाय नॉट टू क्रिएट अ कॉन्टेंट, आणि मग कंटेंट बनवण्याच्या उद्दिष्टाने आम्ही चित्रपट याच्यामध्ये आलो. चित्रपट सुरू करायच्या आधी एक छोटासा आमचा इनिशिएटिव्ह केला. दूरदर्शनवरच आमचा एक दीपस्तंभ सोन्याचे नावाचा एक कार्यक्रम मालिका आहे, ती आम्ही स्पॉन्सर केली. त्याचे 52 एपिसोड आहेत आणि अजून आम्ही 50-100 पर्यंत घेऊन जाऊ ते. त्याच पद्धतीने आम्ही एक मराठी मूव्ही प्रोड्यूस केलाय, तो ऑगस्टमध्ये रिलीज होईल. आणि आता रिसेंटली कंटेंट काहीतरी चांगला असेल जो समाजाला काहीतरी मेसेज जाईल. दॅट मूव्ही इज मूव्ही ऑफ होप्स.
अच्छा. आणि एका लहान मुलांनी त्यांचे काय, जी नवीन पिढी आहे ते काय होप्स ठेवत आहेत आत्ताच्या सध्याच्या जे कोणी व्यावसायिक आहेत किंवा राजकारणी आहेत त्यांच्याकडनं काय होप्स आहेत लोकांना, ते त्या लोकांनी त्या मुलांच्या माध्यमातून आम्ही हे समोर आणलेलं आहे. हां. आणि तिसरं आता आम्ही एका हिंदी मूवीचे राईट्स परचेस केले आणि तो मूवी आम्ही वा. कान्सला घेऊन गेलो. अरे वा. कान्समध्ये लॉन्च केला. तिथे आम्हाला मग काही मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणुकीचे संधी हे मिळाली. हो. दुबईवरनं आम्हाला काही इन्व्हेस्टमेंट कमिट झाली, कॅनडावरनं इन्व्हेस्टमेंट कमिट झाली, अरे वा. पोस्ट प्रोडक्शनसाठी आम्हाला इटाली आणि UK वरनं काही पार्टनर्स मिळाले. वा. सो कान्सचा आम्हाला हा एक चांगला अनुभव मिळाला आणि आता या क्षेत्रामध्ये देखील आपण आता आणि मला step by वाटतं step त्यात पण एक चांगला सोशल मेसेज जाणारे असा त्या विषय घेतलाय मूवीमध्ये तुम्ही. देखील म्हणजे आज जी मूवी आहे आमची, ती मूवी आहे एका आर्मलेस क्रिकेटियरची. ओ. त्याचे वयाच्या 8व्या वर्षी त्याचे दोन्ही हात एका ऍक्सिडेंटमध्ये गेले, तरी सुद्धा त्यांनी त्याची जी जिद्द आहे, त्याचे जे होप्स आहे, त्याला जे करायचं होतं, त्याला क्रिकेटियर बनायचं होतं, तो त्या स्टेजमध्ये देखील क्रिकेटियर बनला. क्रिकेटमधला त्याच्या जिद्दीचा सगळ्यांचाच देव प्रवास. जो आहे सचिन तेंडुलकर, तो त्याचा देखील देव आहे आणि सचिन तेंडुलकरला बघत बघत तो त्यांनी स्वतःचं क्रिकेट बिल्ड केलं. आज जम्मू काश्मीर टीमचा तो कॅप्टन आहे पॅरा क्रिकेटचा वा. आणि त्याची बायोपिक आम्ही घेऊन येतोय. वा. आणि म्हणजे ती इतर तरुणांनाही प्रोत्साहन देणारी 100% आज तो दोन्ही हात नसताना देखील इंडिपेंडंट आहे वा. आणि हे सगळं मांडलं जाणार आहे. त्यामुळे जी तरुण पिढी आहे थोड्या थोड्या कारणाने डिप्रेशन मध्ये निराश जातात, होते. निराश होतात, काही Stress. हे होतं, तर या गोष्टींमध्ये त्यांच्याकडनं काही प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि एक चांगलं त्यांची उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांना मला वाटतं या मूवीमधनं आम्हाला तो मेसेज देता येईल. म्हणजे उद्योग व्यवसाय करता करताच काहीतरी सामाजिक बांधिलकी पण जपण्याचा प्रयत्न मॅडम, या उद्योगात चित्रपटाच्या आम्ही माध्यमातून. फक्त नफ्यासाठी आलोच नाही. हम्म. कारण का आजही आमचा, जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्ही ठरवलं होतं की 100 जर लोक आपल्याकडे काम करतील तर 100 परिवारांपर्यंत आपण पोहोचू शकतो. बरोबर. हा 100चा 1200 कधी 1200 झाला झाले. आम्हालाही नाही कळलं. आणि आज ते एक ब्लेसिंग्स आहेत, ती एक शक्ती आहे याच्या पाठीमागे आमच्या. आणि या पुन्हा चित्रपटच्या माध्यमातून आम्ही जे काही अजून मेसेजिंग करू, त्यातून अजून काही गोष्टी घडू शकल्या तर नथिंग लाईक इट. इवन दीपस्तंभ सोन्याचे याच्यामध्ये IAS ऑफिसरचे इंटरव्ह्यूज होतात. बरोबर. आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांची जर्नी ऐकून लोकांना जर आज कळावं. 52 एपिसोड मधनं महाराष्ट्रातनं 52 IAS ऑफिसर बनू शकले तर नथिंग लाईक तरी इट. खूप आहे. हो. दॅट इज दी आयडिया ऑफ एंटरिंग इन टू दिस डोमेन. सर, पण तुम्ही सुद्धा स्वतःचा म्हणजे हे करता करता स्वतःचा देखील शैक्षणिक विकास करताय. म्हणजे हा वेळ कुठून काढता खरंच कळत नाही. कारण दक्षिण कोरियासारख्या देशातल्या एका विद्यापीठातनं तुम्ही PhD डॉक्टरेट मिळवलेली आहे, ती सुद्धा मॅनेजमेंटमध्येच, म्हणजे तुमच्या संबंधित क्षेत्रामध्येच. तर त्याचा तुम्हाला बिझनेससाठी कसा काय उपयोग होतोय आणि तिथे जाऊन PhD घ्यावी असं कसं, म्हणजे कसं त्यांच्या टचमध्ये आलात तुम्ही? माझे एक ओळखीचे मित्र होते, त्यांच्या थ्रू मी तिथल्या युनिव्हर्सिटीचा त्यांचा प्रोग्राम होता, त्या प्रोग्राममध्ये मी त्यांच्या लोकांना भेटलो. त्यातून माझी त्यांची ओळख झाली आणि मग हा विषय मी पुढे नेला. त्याच्यातून फक्त एक फायदा असा होतो की शिक्षणामुळे आपल्याला डिसिजन मेकिंग हे खूप स्ट्रॉंग होतं. योग्य अयोग्य निर्णय निवडता येतात आणि त्याचबरोबरीने योग्य अयोग्य व्यक्ती देखील निवडता येतात. हा एकच फायदा मला या ॲडिशनल एज्युकेशनमुळे झाला. बरोबर आहे. मॅडम, मगाशी आपण म्हणत होतो की संसार आणि बिझनेसचा बॅलन्स कसा तुम्ही करताय. आता मला वाटतं स्वतः तुम्ही संचालिकाच आहात, चेअरमन आहात, तर तुम्हाला बहुतेक सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर तर राहायलाच लागत असेल. घरी गेल्यावर पण तेच विचार असतील की अरे आपल्याला हे करायचं राहिलेलं किंवा उद्या हे करायचं आहे. तर तो घरचा, मुलं बाळं किंवा संसाराचा एक आपला बॅलन्स आणि बाहेरचा स्ट्रेस, कारण स्वतःची कंपनी आहे म्हटल्यावर ती आपल्याला इतक्या जणं आपल्यावर अवलंबून आहेत, तर ती आपल्याला सतत प्रॉफिटमध्ये ठेवायचे, वाढवायचे. नंतर टेक्नॉलॉजीशी संबंधित असल्यामुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते तर ती अडॉप्ट करायचे. हे सगळे विचार तुमच्या मनात असणार. तर हा बॅलन्स तुम्ही कसा काय साधता आणि कसा तुम्ही म्हणजे दिवसाचा तुमचा हा वेळ सगळा बांधता कसा काय? नक्कीच. एक तर ह्याच्यामध्ये ना खूप मोठी ताकद असते, ती आपल्या कुटुंबाची असते. जेव्हा आपण घर, व्यवसाय किंवा नोकरी, जे काही आपण 2 किंवा 3 जबाबदाऱ्या एकत्र सांभाळत असतो, तेव्हा कुटुंब संस्था ही खूप मोठी म्हणजे आधारस्तंभ असतो आपल्या मागे. आणि व्यवसायाच्या दृष्टीने म्हणाल तर सरांचा जो दांडगा अनुभव आहे या क्षेत्रातला 25-30 वर्षाचा, त्याचा खूप मोठा फायदा होतो प्रत्येक ह्याच्यामध्ये.
बिझनेसमध्ये आम्ही एकत्र आणि घरी एकत्र असतो, तर बरेचदा आमचे काही गप्पांचे विषय ह्याच रिलेटेड असतात. सो Common घरी निघतात. काही हे डिस्कशन्स होतात, त्यातनं आमच्या मुलांचे पण काही ओपिनियन्स आता बनतात, तेही आम्हाला कुठेतरी त्याच्यातनं एक नवीन हे गोष्टी कधीतरी कळतात. मिळून जाते आयडिया. तर ह्या पद्धतीने एक सगळा आपण काय म्हणू शकतो, एक सांधू शकतो सगळ्या गोष्टी एकत्रपणे. आणि मी म्हटलं तसंच की कुटुंब हे खूप आपल्यासाठी मोठी घरातल्यांचा गोष्ट पण आहे. support चांगला मिळाला सपोर्ट तुम्हाला. असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात बरोबर. आणि त्या कठीण नाही आहेत. बरोबर. सर, तुम्हाला या कामासाठी बरेच पुरस्कार सुद्धा मिळालेत, अगदी एंटरप्रेनर ऑफ द इयर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा पुरस्कार मिळाले. तर हे पुरस्कार जेव्हा मिळतात तेव्हा काय वाटतं की आपण केलेल्या कामाची एक ही पोचपावती आहे? ॲब्सोल्युटली, म्हणजे त्याच्यामुळे अजून जास्त ताकद मिळते की कुठेतरी आपण केलेल्या कामाची कुठेतरी दखल घेतली जाते, एक त्याचा आनंद मिळतो, आणि त्यामुळे अजून एक नवीन काम करण्याचं नवीन काम प्रोत्साहन करण्याचं पण मिळतं. प्रोत्साहन मिळतं. पण ह्याच्यात सगळ्याकडे प्रत्येक अवॉर्ड घेताना मी हे केलं की हे पॉसिबल झालं माझ्या टीममुळे. मी वारंवार सांगतो, कारण का आपल्याला ही सगळी टीम पण बांधता आली पाहिजे. बरोबर आहे. आणि मी लकी आहे ते, त्यासाठी मला खूप चांगली माणसं मिळाली. बरोबर. सर, आता ह्या आपल्या गरजे मराठी कार्यक्रमात बरेचसे परदेशात उद्योग व्यवसाय करणारे किंवा इथून परदेशातल्या लोकांना सर्व्हिसेस पुरवणारे असेच उद्योजक आले. तर तुम्ही सुद्धा बऱ्याच परदेशी कंपन्यांना पण आता तुमची प्रॉडक्ट्स देताय, सर्व्हिसेस देताय. तर त्या अनुभवाविषयी सांगा ना, कुठल्या कुठल्या देशात आणि कुठला काम करताय तुम्ही? सर्वप्रथम तर गरजे मराठीचे आपले आनंद गानू सर आणि माधव दापके, त्यांनी मला एक खूप मोठं अमेरिकेमध्ये आणि इतर देशांमध्ये व्यवसाय कसा वाढवता येईल याच्यासाठी अच्छा. खूप मोठं मार्गदर्शन केलं. अच्छा. UK मध्ये आमची जी कंपनी आहे ती सायबर सिक्युरिटी आणि AI बेसवर आम्ही तिथल्या यांना सर्व्हिसेस देतो. अच्छा. कॅनडामध्ये आम्ही निओ बँकिंग हा प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस केला आहे. अच्छा. आणि आमचे कस्टमर्स हे साधारण 6-7 कंट्रीजमध्ये, त्यात एक रशियन बँक आहे, त्यांना आम्ही डेटा सेंटर कोलोकेशन सर्व्हिसेस देतो. प्लस इतर काही आफ्रिकन कंट्रीजमध्ये जर केनिया किंवा इथे काही बँकांना आम्ही रिकन्सिलिएशन्स वगैरेचे प्रोडक्ट्स प्रोव्हाइड केलेत. सो एक याच्या मागचा हे असा की भारतीय टॅलेंट आपल्याला बाहेरच्या देशात घेऊन जाऊन म्हणजे त्याचे दोन हे की इथल्या लोकांना संधी देणं आणि दुसरं अर्न इन डॉलर स्पेंड इन रुपीज, म्हणजे सो आपल्याला प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करता येते. सो दॅट इज दी ऑब्जेक्टिव्ह. वा, तुम्ही गरजे मराठीपर्यंत आता पोचलाच आहात, तर मला गरजे मराठीशी तुमचा कसा कनेक्ट आला आणि काय काम चालतंय ते विचारायचंच आहे. त्याशिवाय तरुण मुलांना सल्ला तुम्ही दोघंही आणि जास्त करून मुलींना काय द्याल? कारण आता मुली खूप IT इंडस्ट्रीमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये खूप मुली शिकत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत. तर त्यांना काम हवं, नुसतं शिक्षण घेऊन काही होत नाही. तर ते त्यांना सुद्धा तुम्ही काय सल्ला द्याल हे जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आपण गरजे मराठीविषयी बोलता बोलता आलेलो गरजे मराठीपर्यंत. तर गरजे मराठीचा हेतू हाच आहे की जगभरातले मराठी उद्योजक जे आहेत त्यांना कनेक्ट करायचं, म्हणजे ते पण एकमेकांशी कनेक्ट होतील आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या युवा पिढीला त्यांच्याकडे जो काही अनुभव आहे तो शेअर करावा आणि त्यातनं छोटे छोटे उद्योजक निर्माण व्हावेत, स्टार्टअप्स निर्माण व्हावेत, नुसत्याच नोकऱ्या मुलांनी करण्यापेक्षा. तर ह्या दोन्ही हेतूंसाठी तुम्ही कसे काय गरजे मराठीशी कनेक्ट झालात आणि आता तुम्ही त्यांना काय योगदान देताय? सर्वप्रथम गरजे मराठीमध्ये आनंद सरांची माझी ओळख झाली माधव दापकेमुळे. माधव दापके हा माझा वर्गमित्र, त्यामुळे तुम्ही कल्याणचे. आणि कल्याणमध्ये आम्ही एका शाळेमध्ये कॅप्टन रवींद्र माधव हायस्कूलमध्ये आम्ही होतो. 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. मग नंतर 10वी नंतर आमच्या दोघांचे मार्ग बदलले. पण आम्ही ते म्हणतात 10वीची मैत्री अगदी कायम टिकते, तशी आमची अजून मैत्री टिकून आहे. तर आणि मग आनंद सरांना भेटल्यानंतर जेव्हा गरजे मराठीचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते समजल्यानंतर एक तर सरांकडनं देखील आम्हाला खूप काही मदत मिळते आणि आमच्या बिझनेससाठी देखील इतर कंट्रीजमध्ये जेव्हा आम्हाला हे करायचं तेव्हा सर्वप्रथम गरजे मराठीचं काही कनेक्ट कुठे आहे का, त्यातून आम्हाला तिथे म्हणजे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी डील करायला पाहिजे की नाही, तसा एक मदत होते. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आता IPO साठी आमची तयारी सुरू आहे. प्लस आम्ही काही आता स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स आमच्या कंपनीमध्ये घेतले, त्यामुळे
आम्ही आयडेंटिफाय केल्यात काही कंपन्या एक्विजिशनसाठी. तर त्यासाठी काही परदेशातल्या कंपन्या देखील आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे. अच्छा. तर तो एक त्याच्यामध्ये आम्हाला गरजे मराठीचा एक फायदा होऊ शकतो, त्यांचे कनेक्टचा फायदा होऊ शकतो. आम्ही काही वेगवेगळ्या कंपन्या आता 2 कंपन्या जे विकत घेतल्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. त्याच्या इन्व्हेस्टमेंट ज्युरी म्हणून मी गरजे मराठीच्या एका कार्यक्रमामध्ये होतो. अच्छा. सो असे कनेक्टेड आहोत आणि गरजे मराठीचे मध्ये जे सगळे असोसिएटेड आहेत या ओव्हरऑल सगळ्या समूहाचा कसा एकमेकांना फायदा करून घेता येईल त्यासाठी आम्ही ऑलवेज अवेलेबल आहोत. बरोबर. तुम्ही पण गरजे मराठीशी म्हणजे एक महिला उद्योजक म्हणून काही मुलींसाठी, तरुण मुली ज्या आहेत त्यांच्यासाठी काही सल्ला देऊ शकाल का किंवा सांगू शकाल का की तुम्ही का बिझनेसमध्ये पडावं किंवा कोणत्या प्रकारचा करावा म्हणजे आपण प्रॉफिटकडे जाऊ शकतो? जसं मगाशी आत्मसन्मानबद्दल बोलताना मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा हा अनुभव आला की महिला हे सगळं करू शकतात, तर त्यावेळी आत्मसन्मानची आपण निर्मिती केली होती. तर ह्याच्यातनं मला मुलींना किंवा ज्या नवीन व्यवसायात येऊ इच्छित आहेत त्यांना हे सांगावंसं वाटतं की जो काही व्यवसाय तुम्हाला करायचा आहे ना त्याच्या खोलापर्यंत जा, त्याची माहिती ठेवा पूर्णपणे. तो व्यवसाय ओव्हरऑल मार्केटमध्ये किती स्टँड करतो, कुठपर्यंत स्टँड करतो आणि तुम्ही पुढचे 5 वर्ष 10 वर्ष त्या व्यवसायामध्ये स्वतःला कुठे बघता ह्याची मांडणी आणि आखणी ज्या वेळेला तुम्ही करू शकता. तुमच्या पॅशनच्या बरोबरीने ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. सो ह्या जेव्हा आवडतंय म्हणून करताय असं नाही, तर ते पुढेपर्यंत नेता आलं पाहिजे आणि ते कुठे स्टँड करतं सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा विचार करून तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये येऊ इच्छिता तर त्याच्यासाठी काम करण्यास सुरुवात करावी. आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रही असलं पाहिजे आणि सक्षमही असलं पाहिजे. तिची निर्णय क्षमता तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे आणि शिक्षणाचा पायाही भक्कम असला पाहिजे. सो या सगळ्या गोष्टीचा तुमच्या पॅशन बरोबर तुम्ही समावेश करा आणि तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये पुढे एक व्यवस्थितपणे तुम्ही त्याच्यामध्ये वाटचाल करू शकता. सर, तुम्ही पण सध्याच्या आता तरुण पिढीला काय सल्ला द्याल तुमच्या अनुभवातून? तुमचा एवढा 30 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव आहे. माझा एक सिंपल मंत्र राहील, 3 आकडे लक्षात ठेवा. 999. अच्छा. ओके. हे 999 म्हणजे काय? तर पहिले 999 दिवस. कोणत्याही व्यवसायाचे पहिले 999 दिवस हे फार इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जो 3 वर्ष, पहिले 3 वर्ष म्हणजे एक जनरली असं म्हटलं तर ब्रेक इव्हन पॉइंट यायला 3 वर्ष लागतात. पहिले 999 दिवस तुम्हाला बिझनेस खाणार. तुम्ही जेव्हा 1000वा दिवस बघाल तेव्हा तुम्हाला बिझनेस खायला घालेल. याच्या मागचं एक सिंपल आहे, म्हणजे ही सिंपल याच्या सांगितलं की पहिले 3 वर्ष तुम्ही तुमच्या प्रॉफिटेबिलिटी, ब्रेक इव्हन पॉइंट याच्यावर खूप लक्ष द्या. त्याच्यानंतर अदरवाईज काय होतं, पहिल्या 2 वर्षात यश मिळाल्यानंतर वारेमाप खर्च करायला लागतात. अच्छा. चुका होतात आणि मग त्याच्यातनं आपले सगळे बॅलन्स शीट्स, नफा नाही झाला तर फ्रस्ट्रेट होतं आणि मग त्याच्यामुळे जितक्या वेगाने स्टार्टअप्स बनतायत तितक्याच वेगाने बंदही होत आहेत. त्याच्यामागे ह्या काही जी कारणं आहेत ती प्लॅनिंग नीट नसल्यामुळे, फायनान्शियल प्लॅनिंग नीट नसल्यामुळे हे सगळे इश्यू होत आहेत. तर पहिले 999 दिवस जपा, हा माझा मंत्र राहील. 3 वर्ष एकदा ब्रेक इव्हन पॉइंट वर तुम्ही पोहोचलात तर मग सगळंच सोपं आहे, पुढचं सगळं प्रॉफिटच आहे. ऑटोमॅटिकली हे सगळं त्या 3 वर्षामध्ये तुम्हाला सगळं शिकायला मिळेल, काय करायचं काय नाही करायचं. एकदम सिंपल मंत्र आहे पण तो अगदी युजफुल मंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही दोघंही आज इथे आलात, गरजे मराठी बद्दलची सुद्धा तुमचं कनेक्ट आणि त्यांचं महत्त्व याबद्दलची माहिती सांगितली. आणि तुम्ही सुद्धा एका कंपनीतनं 4 कंपन्या, त्या सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, असा म्हणजे आपण म्हणतो ना चौफेर घोडदौड करताय. तर ती तुमची घोडदौड अशीच वेगाने होत राहू दे अशा तुम्हाला सदिच्छा पण देते. आणि तुमच्या या सगळ्या अनुभवाचा तरुण मुलांना हा जो एक तुमचा सिंपल मंत्रसुद्धा त्यांनी आत्मसात केला ही मुलाखत ऐकून, तर ती यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आज इथे सह्याद्रीच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपले देखील धन्यवाद आणि गरजे मराठीचे देखील धन्यवाद. तर मंडळी, पुढच्या आठवड्यातही आणखी अशाच एका उद्योजकाशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.